तुम्ही कधी असं जाणवलं का की तुम्ही दिवसभर खूप काम करत असता पण दिवस संपल्यावर एक रिकामेपणाची भावना मनात राहते? जणू खूप काही केलं पण त्यात खोलपणा नव्हत, समाधान नव्हत, काहीतरी गहिर गाठायला हवं होतं पण ते राहून गेलं. सक्त मोबाईलच्या घंटा, नोटिफिकेशन्स, ईमेल्स, सोशल मीडियाचा गोंगाट हे सारं आपलं लक्ष वेधून घेतं. आणि मग आपणच स्वतःला विचारतो, मी इतका थकलोय पण काही मोठं का साध्य होत नाही? जर हे प्रश्न तुमच्या मनातही येतात तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. आज आपण चर्चा करणार आहोत डीप वर्क या पुस्तकाची. ही केवळ एक पुस्तक नाही तर आजच्या काळात खोलवर जाऊन काम करण्याची एक नवी जीवनशैली आहे. हे पुस्तक लिहिलं आहे कॅल न्यूपोर्ट यांनी, जे एक संगणकशास्त्राचे प्राध्यापक, सुप्रसिद्ध लेखक आणि उत्पादन क्षमतेवरील तज्ज्ञ आहेत. ते जॉर्जेटाउन युनिव्हर्सिटीमध्ये अध्यापन करतात आणि स्वतः सोशल मीडियापासून दूर राहून एकाग्रतेने काम करण्याच्या तत्त्वज्ञानाचा आदर्श ठरतात. डीप वर्क या पुस्तकामध्ये कॅल न्यूपोर्ट हे सांगतात की या डिजिटल युगात जिथे लक्ष विचलित होतं, तिथे जर एखादा माणूस शांतपणे, पूर्ण एकाग्रतेने, खोलवर विचार करून काम करू लागला तर तो इतरांपेक्षा वेगळा ठरतो, तो असामान्य यश मिळवतो. या पुस्तकात लेखकाने केवळ तत्त्वज्ञान सांगितलं नाही तर प्रत्यक्ष जीवनात उपयोगी पडतील अशा पद्धती, सवयी आणि सरावाच्या युक्त्या सांगितल्या आहेत, ज्या कुणालाही डीप वर्कचा सराव करता येईल आणि आपलं आयुष्य अधिक अर्थपूर्ण बनवता येईल. ही एक मार्गदर्शक वजा पुस्तक आहे, विद्यार्थ्यांपासून ते कलाकारांपर्यंत, उद्योजकांपासून ते कर्मचारी वर्गापर्यंत प्रत्येकाला यातून काही ना काही अमूल्य शिकता येतं. चला तर मग डीप वर्कच्या या गूढ आणि शक्तिशाली प्रवासाला सुरुवात करूया, जिथे आपण शिकूया की या सथी जगात खोलवर जाऊन विचार करणं, निर्मिती करणं आणि स्वतःला खऱ्या अर्थाने घडवणं हे किती आवश्यक आहे. कारण जेव्हा आपण डीप वर्क करतो तेव्हा आपण केवळ काम करत नाही तर आपल्या जीवनाचा, आपल्या अस्तित्वाचा खरा अर्थ शोधायला लागतो. डीप वर्क म्हणजे काय आणि ते का आवश्यक आहे? डीप वर्कची व्याख्या. डीप वर्क हा शब्द जितका साधा वाटतो तितकाच तो खोल आणि परिणामकारक आहे. डीप वर्क म्हणजे एखाद्या कामामध्ये पूर्णपणे बुडून जाणे, जिथे तुमचे लक्ष एकसंध असते, मन शांतीत असते आणि तुमची सर्व मानसिक शक्ती त्या एकाच कार्यासाठी वापरली जाते. कोणताही विचलित करणारा विचार नाही, कोणताही सोशल मीडिया नोटिफिकेशन नाही आणि कोणतीही बाह्य अडचण नाही, फक्त तुम्ही आणि तुमचं काम. कल्पना करा, तुम्ही एखाद्या शांत खोलीत बसले आहात, समोर एक लक्ष्य आहे आणि तुमचं पूर्ण लक्ष फक्त त्या कामावर केंद्रित आहे. अशा स्थितीत तुमचं मन एका फ्लोमध्ये जातं, जिथे वेळेचं भान राहत नाही, थकवा वाटत नाही आणि तुमचं काम उत्कृष्टतेच्या शिखराला पोहोचतं. हाच आहे डीप वर्कचा अनुभव. कॅल न्यूपोर्टने या संकल्पनेचं वर्णन करताना सांगितलं की आजच्या डिजिटल युगात जिथे विचलन हेच नवे नॉर्मल झालं आहे, अशा काळात जो कोणी डीप वर्क करू शकतो तोच खरा रेअर आणि व्हॅल्युएबल बनतो. म्हणजेच डीप वर्क ही फक्त एक तांत्रिक पद्धत नाही, ती एक जीवनशैली आहे जी आपल्याला आपल्या क्षमतेचा खरा उपयोग करून घेण्याची संधी देते. आज जिथे बहुतेक लोक आपला वेळ ईमेल, मेसेज, इंस्टाग्राम, फेसबुक किंवा यूट्यूबवर घालवत आहेत, तिथे एखादा व्यक्ती जर स्वतःला फक्त एका कामासाठी 2 तास देऊ शकतो तर तो त्या 2 तासांत इतरांच्या 10 तासांच्या तुलनेत जास्त कामगिरी करू शकतो. हाच आहे डीप वर्कचा चमत्कार. डीप वर्क म्हणजे तुमच्या मेंदूची जिम. जसे शारीरिक शरीराला व्यायामाने ताकद मिळते, तसंच डीप वर्कने तुमच्या मेंदूला धार येते, लक्षात ठेवण्याची क्षमता वाढते आणि निर्णय घेण्याचं सामर्थ्य वाढतं. ही सवय लावणं सुरुवातीला कठीण वाटू शकतं, कारण आपल्या सवयी अर्धवट लक्ष केंद्रित करणाऱ्या कामांच्या झालेल्या असतात. पण एकदा तुम्ही डीप वर्कचा सराव केला की
त्याचे परिणाम दीर्घकालीन आणि अमूल्य असतात. डीप वर्कचं महत्त्व. आजच्या जगात स्पर्धा प्रचंड आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला टॉप करायचंय, प्रत्येक प्रोफेशनलला पुढे जायचंय. पण प्रश्न हा आहे, सगळेच तेच अभ्यास करत आहे, तेच स्किल्स शिकत आहे आणि तेच मार्ग वापरत आहेत, मग यश फक्त काही मोजक्यांनाच का मिळतं? याचं उत्तर आहे डीप वर्क. जे लोक सतत विचलित होत राहतात त्यांच्या कामाचा दर्जा आणि परिणाम दोन्हीच खालावतात. पण जे लोक आपल्या मनाला प्रशिक्षित करतात की मी एका वेळेस फक्त एकच काम करणार, तेच लोक यशाच्या उंचीवर पोहोचतात. यासाठीच कॅल न्यूपोर्ट म्हणतो की डीप वर्क इज लाईक अ सुपर पॉवर ऑफ द 21st सेंचुरी, म्हणजेच 21व्या शतकात ही एक अशी शक्ती आहे जी कोणालाही सामान्यतेतून असाधारणतेकडे घेऊन जाऊ शकते. विद्यार्थ्यांसाठी डीप वर्क म्हणजे अभ्यास करताना मोबाईल बाजूला ठेवणे, पुस्तकाच्या एका ओळीतून दुसरीकडे जाताना लक्ष वळवणे आणि जे शिकतो ते खरंच समजून घेणं. यातूनच खरं ज्ञान तयार होतं आणि परीक्षांमध्ये उत्कृष्ट गुण मिळतात. प्रोफेशनल्ससाठी डीप वर्क म्हणजे प्रोजेक्ट करताना वेळेचा योग्य वापर, मीटिंग्समध्ये पूर्ण लक्ष देणे आणि रिपोर्ट्स, कोड, डिझाईन किंवा स्ट्रॅटेजी अशा गोष्टींमध्ये स्वतःला झोकून देणे. ज्यावेळी एखादा कर्मचारी डीप वर्क करतो तेव्हा तो इतरांच्या तुलनेत वेगवेगळ्या, सर्जनशील आणि उपयुक्त कल्पना देतो, ज्यामुळे त्याची ओळख निर्माण होते आणि यश त्याच्या मागे धावतं. डीप वर्क आपल्याला केवळ यश देत नाही, तो आपल्याला आनंदही देतो. जेव्हा आपण स्वतःला एखाद्या कामात पूर्णपणे गुंतवतो तेव्हा मनात समाधान निर्माण होतं, आत्मविश्वास वाढतो आणि एक वेगळाच उत्साह तयार होतो. अशा वेळेला आपण आपल्या पोटेन्शियलला प्रत्यक्षात उतरवत असतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, डीप वर्क हा सहज येणारा गुणधर्म नाही. तो सरावातून आणि शिस्तीतूनच येतो. तुम्ही जितकं सोशल मीडियापासून दूर राहाल, जितकं सतत एकाच वेळी अनेक कामं करणं टाळाल, तितकं तुमचं मेंदू डीप वर्कसाठी सज्ज होईल. आता प्रश्न येतो, आजच्या काळात जेव्हा सतत फोन वाजत असतो, सूचना येत असतात आणि जगभरचं डिस्ट्रॅक्शन आपल्या खिशात असतं, तशा वेळी डीप वर्क कसा साध्य करायचा? यासाठीच हे पुस्तक महत्त्वाचं ठरतं, कारण यामध्ये केवळ संकल्पना सांगितल्या नाहीत, तर त्या प्रत्यक्षात अंमलात आणण्यासाठी प्रभावी उपाय आणि सवयी दिल्या आहेत. पुढील भागांमध्ये आपण हे उपाय पाहणार आहोत, पण त्याआधी एक गोष्ट लक्षात ठेवा. डीप वर्क हे फक्त एक व्यावसायिक टूल नाही, ती एक मानसिक साधना आहे. जिथे आपण स्वतःच्या विचारांना, क्षमतेला आणि भविष्याला योग्य दिशा देतो. आणि जिथे आपण स्वतःसाठी एक नवा मार्ग तयार करतो, तसा मार्ग जो इतरांच्या पायावर चालत नाही, तर स्वतःचा ठसा उमटवतो. शॅलो वर्क आणि डिजिटल डिस्ट्रक्शनचा धोका. शॅलो वर्क म्हणजे काय? शॅलो वर्क म्हणजे असे काम जे आपण जास्त विचार न करता, कमी एकाग्रतेने करतो, जसे की ईमेल्स तपासणे, सोशल मीडिया स्क्रोल करणे, सतत मेसेजेसला उत्तर देणे. हे काम दिसायला कितीही महत्त्वाचे वाटले तरी यामुळे आपल्या मेंदूची सखोल विचार करण्याची शक्ती कमी होते. ही कामं केवळ तात्पुरती समाधान देतात, पण दीर्घकालीन कौशल्य वाढवत नाहीत. आपण सतत शॅलो वर्कमध्ये अडकून गेलो तर आपल्या सर्जनशीलता, निर्णय क्षमता आणि उत्पादकतेवर मोठा परिणाम होतो. शॅलो वर्क हे आपल्या डोक्यात सतत गोंधळ निर्माण करतं, कारण आपल्याला वाटतं की आपण व्यस्त आहोत, पण खरी प्रगती मात्र कुठेच होत नाही. आपण ज्या समाजात राहतो तिथे व्यस्त राहणं हे एक यशाचं लक्षण मानलं जातं. पण व्यस्त असणं आणि परिणामकारक असणं यामध्ये मोठा फरक आहे. सतत ईमेल तपासणं, इंस्टाग्रामवर स्क्रोल करणं, मेसेजेसना उत्तर देणं, हे सगळं शॅलो वर्कमध्ये येतं. ही कामं तुमचं लक्ष सतत चोरत राहतात आणि शेवटी तुमचं मन खच्च जातं. तुम्हाला वाटतं की तुम्ही दिवसभर खूप काम केलं, पण प्रत्यक्षात तुम्ही काही ठोस साध्य केलं का? नाही.
डिजिटल डिस्ट्रक्शनचा घातक परिणाम आजचं युग म्हणजे स्क्रीनचं युग. मोबाईल, लॅपटॉप, टॅब सतत काही ना काही दिसतन्य, वाजतन्य, सतावतन्य. नोटिफिकेशनचं टिंग ऐकलं की आपलं लक्ष लगेच विचलित होतं. आणि मग एक नोटिफिकेशन पाहिलं, दुसरं ओपन केलं आणि आपण पुन्हा अर्ध्या तासासाठी त्या भुलवणाऱ्या सोशल मीडिया वर्ल्डमध्ये हरवून जातो. हीच ती डिजिटल डिस्ट्रॅक्शन. ही छोटीशी सवय तुमचं मोठं नुकसान करू शकते. डिजिटल डिस्ट्रॅक्शनमुळे मेंदूची फोकस करण्याची क्षमता हळूहळू कमी होत जाते. म्हणजेच तुम्ही कितीही इच्छा केली तरी एखाद्या कामावर दीर्घ वेळ लक्ष केंद्रित करू शकत नाही. तुमच्या विचारांची गती कमी होते, निर्णय घेण्याची क्षमता कुंठित होते आणि सर्जनशीलता हरवते. ही एक मानसिक थकवा देणारी प्रक्रिया आहे. रोजचा स्क्रीन टाइम वाढत जातो, पण तुमच्या जीवनात खरी भर पडते का? उलट मन अस्वस्थ, गोंधळलेलं आणि तल्लख असंच वाटत राहतं. तुम्ही का अडकता शॅलो वर्क आणि डिजिटल डिस्ट्रॅक्शनमध्ये? खरंतर हे सगळं मेंदूच्या डोपामिन नावाच्या रसायनाशी संबंधित आहे. जेव्हा तुम्ही सोशल मीडियावर एखादं पोस्ट पाहता, एखादा व्हिडिओ बघता किंवा नोटिफिकेशन उघडता, तेव्हा तुमच्या मेंदूला डोपामिन मिळतं. यामुळे तुम्हाला छोटं आनंदाचं आणि समाधानाचं फिलिंग येतं आणि मेंदू त्या अनुभूतीला परत परत अनुभवायला लागतो. हीच तुमच्या लक्ष विचलित होण्याची खरी सुरुवात असते. शॅलो वर्कला ओळखा, डीप वर्कचा मार्ग निवडा. जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल, ह्या अर्थाने काहीतरी मोठं घडवायचं असेल, तर शॅलो वर्कमधून बाहेर यावं लागेल. तुम्हाला स्वतःला विचारावं लागेल, मी जे करत आहे त्यामध्ये माझं कौशल्य वाढतंय का? मी माझं सर्वस्व देऊन हे करत आहे का? हे काम मला ख्या अर्थाने समाधानी करतंय का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जर नाही तशी असतील, तर ती कामं फक्त तुमचं वेळ खाणारी शॅलो वर्कची उदाहरणं आहेत. तुम्हाला हळूहळू अशा सवयी सोडाव्या लागतील. डिजिटल डिस्ट्रॅक्शनपासून स्वतःला दूर ठेवायला लागेल. यासाठी सुरुवातीला कठीण जाईल, पण हळूहळू तुमचं मन शांत होईल, विचार स्पष्ट होतील आणि तुम्हाला स्वतःचा वेळ आणि ऊर्जा कुठे वापरायची हे समजायला लागेल. शेवटी महत्त्वाचं काय? तुमचं आयुष्य म्हणजे एक संधी आहे स्वतःचं सर्वोत्तम रूप घडवण्याची, काहीतरी अर्थपूर्ण साध्य करण्याची. पण ही संधी तुम्हाला तेव्हाच साधता येईल जेव्हा तुम्ही डीप वर्कच्या मार्गावर चालायला सुरुवात कराल. शॅलो वर्क आणि डिजिटल डिस्ट्रॅक्शन यांच्याशी झुंज दिल्याशिवाय ही सुरुवात होणार नाही. स्वतःला या सततच्या गोंधळातून बाहेर काढा. तुम्ही जितके जास्त डीप वर्क कराल, तितकं तुमचं आयुष्य अर्थपूर्ण, समाधानी आणि यशस्वी होईल. तर मित्रांनो, विचार करा, आज तुम्ही शॅलो वर्कमध्ये अडकले आहात का? तुमचं लक्ष कुठे आहे? आणि तुम्ही खरंच ज्या ध्येयासाठी मेहनत करता आहात, त्यासाठी डीप वर्क करता का? या प्रश्नांची उत्तरच तुमच्या यशाचं दार उघडतील. डीप वर्कचे 4 नियम. जर तुम्ही आजच्या या गोंगाटपूर्ण डिजिटल युगातही यशस्वी व्हायचे स्वप्न पाहत असाल, तर कॅल न्यूपोर्ट यांनी सांगितलेले डीप वर्कचे 4 नियम तुमच्यासाठी एक अमोघ अस्त्र ठरू शकतात. हे नियम केवळ सैद्धांतिक नाही, तर ते तुमच्या विचारसरणीला, जीवनशैलीला आणि कार्यपद्धतीला पूर्णपणे बदलण्याची ताकद ठेवतात. चला या 4 नियमांचा सविस्तर आढावा घेऊया. नियम 1, वर्क डीपली, गाभ्यात जाऊन काम करा. आजच्या जगात लक्ष विचलित होणे जितके सोपे झाले आहे, तितकेच गहनतेने काम करणे दुर्मिळ झाले आहे. पण हीच दुर्मिळता तुम्हाला खास बनवते. डीप वर्कचा पहिला नियम सांगतो की जर तुम्हाला खरोखरच दर्जेदार आणि अर्थपूर्ण काम करायचे असेल, तर तुम्हाला असे एक प्रणाली तयार करावी लागेल जी तुम्हाला गहन लक्षात राहून काम करण्याची संधी देईल. याचा अर्थ स्वतःसाठी ठराविक वेळ निश्चित करणे, कामासाठी असे ठिकाण निवडणे जिथे विकर्षण खूपच कमी असतील
आणि आपले कामाचे वातावरण असे तयार करणे जेणेकरून संपूर्ण लक्ष फक्त त्या कार्यावर केंद्रित राहील. कल्पना करा की तुम्ही दररोज सकाळी एक ठराविक वेळ निवडता आणि त्या वेळेत सोशल मीडिया, ईमेल, फोन कॉल यापासून पूर्णतः दूर राहता आणि केवळ तुमच्या महत्त्वाच्या कामावर लक्ष केंद्रित करता. ही सवय हळूहळू तुमच्या मेंदूला गहन कामासाठी तयार करते आणि इथूनच तुमची खरी प्रगती सुरू होते. डीप वर्क तुमच्या मेंदूच्या त्या गाभ्यात पोहोचते जिथून सृजनशीलता, नाविन्य आणि उत्कृष्टता जन्म घेतात. नियम 2. एम्ब्रेस बोर्डम, कंटाळ्याचे स्वागत करा. दुसरा नियम आपल्याला एका कडवट सत्याची जाणीव करून देतो: व्यस्त असणे आवश्यक नसते आणि प्रत्येक वेळी करमणूक शोधणे फायदेशीर नसते. आजचा माणूस कंटाळ्याला घाबरतो. जसा काही वेळ मोकळा मिळतो, आपण लगेच मोबाईल उचलतो, रील्स पाहू लागतो किंवा नोटिफिकेशन्स चेक करतो. पण कॅल न्यूपोर्ट सांगतात की जर तुम्हाला डीप वर्क करायचे असेल तर तुम्हाला कंटाळा येण्याची सवय लावावी लागेल. तुमच्या मेंदूला लक्ष केंद्रित करण्यासाठी रिकामेपणाची गरज असते. जेव्हा तुम्ही वारंवार ब्रेक घेऊन इंस्टाग्राम, यूट्यूब किंवा व्हॉट्सॲप उघडता, तेव्हा तुम्ही तुमच्या मेंदूला उत्तेजनाची सवय लावत असता. यामुळे तुमची एकाग्रता क्षीण होते. म्हणून जर तुम्हाला खरोखर गाभ्यात जाऊन विचार करायचा आणि काम करायचे असेल तर तुम्हाला कंटाळ्याचे स्वागत करावे लागेल, कोणत्याही अस्वस्थतेशिवाय. कारण हाच कंटाळा त्या सृजनात्मक शक्तीचा जन्मदात्या ठरतो. नियम 3. क्विट सोशल मीडिया, सोशल मीडियाचा त्याग करा. तिसरा नियम सर्वात कठीण पण तितकाच आवश्यक आहे: सोशल मीडियापासून दूर राहा. कॅल न्यूपोर्ट ठामपणे सांगतात की प्रत्येकाने सोशल मीडियाचा वापर विचारपूर्वक आणि जाणीवपूर्वक करावा. तुम्ही जाणून बुजून तुमचा वेळ अशा प्लॅटफॉर्मवर घालवत आहात का जो तुम्हाला फक्त विचलित करतो? की तुम्ही केवळ सवयीने विचार करता तासनतास स्क्रोल करत बसता? जर तुम्ही एखाद्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर केवळ करमणूक किंवा तात्काळ समाधानासाठी करत असाल तर तुम्ही गंभीरपणे विचार केला पाहिजे की तो प्लॅटफॉर्म तुमच्या आयुष्याच्या उद्दिष्टांमध्ये कितपत उपयोगी आहे. न्यूपोर्ट सुचवतात की सोशल मीडियाचा डिजिटल डिटॉक्स करा. एक आठवडा सोशल मीडियापासून दूर राहा आणि पहा की तुम्ही काही गमावले का. बहुतेक वेळा तुम्हाला कळेल की तुमचा वेळ आणि मानसिक शांती दोन्ही परत आली आहे. लक्षात ठेवा, सोशल मीडिया हे एक साधन आहे, तुमचा मालक नाही. तुम्हालाच ठरवायचे आहे की कोणत्या उद्देशासाठी कोणत्या माध्यमाचा वापर करायचा. एक जाणीवपूर्वक वापरकर्ता बना, सवयीने अंधपणे वापरणारा नाही. नियम 4. ड्रेन द शॅलोस, पृष्ठभागी कामं कमी करा. शेवटचा नियम तुम्हाला तुमच्या वेळेचे खरे मूल्य समजून घ्यायला शिकवतो. शॅलो वर्क म्हणजे अशी कामं जी फार विचार न करता केली जातात, जसे ईमेल तपासणे, उद्देशहीन मीटिंग्सना हजेरी लावणे, टू डू लिस्ट बनवणे किंवा पुन्हा पुन्हा लहान फाईल्स व्यवस्थित करणे. ही कामं गरजेची वाटू शकतात, पण ही कामं तुम्हाला तुमच्या मुख्य उद्दिष्टांपासून दूर नेतात. या नियमाचा सार असा की तुम्ही तुमच्या प्रत्येक तासाचे विश्लेषण केले पाहिजे. पहा की किती वेळ तुम्ही गहन विचार, सृजनशील किंवा मूल्य निर्माण करणाऱ्या कामांमध्ये घालवत आहात. तुम्ही एक डायरी ठेवू शकता किंवा एखाद्या ॲपच्या मदतीने वेळेचा मागोवा घेऊ शकता. यामुळे तुम्हाला स्पष्टपणे दिसेल की वेळ कुठे वाया जातोय आणि कुठे तुमचे प्रयत्न खरेच फलदायी ठरू शकतात. फक्त तीच कामं करा जी तुमच्या प्राधान्य यादीत सर्वात वर आहेत. इतरांना खुश करण्यासाठी प्रत्येक ईमेलला लगेच उत्तर देणे किंवा प्रत्येक मीटिंगमध्ये सहभागी होणे आवश्यक नसते. जेव्हा तुम्ही पृष्ठभागी कामं कमी करता, तेव्हाच डीप वर्कसाठी जागा निर्माण होते. हे 4 नियम अंगीकारणे सोपे नाही, पण जर तुम्ही हे आपल्या जीवनाचा भाग बनवलात तर तुम्ही एका सामान्य व्यक्तीपासून एक असामान्य सर्जक, विचारवंत आणि व्यावसायिक बनू शकता. डीप वर्क ही केवळ एक कार्यशैली नाही,
तर एक तत्वज्ञान आहे आणि हे तत्वज्ञान आजच्या काळाची सर्वाधिक गरज आहे. स्वतःमधील शक्ती ओळखा, लक्ष केंद्रित करायला शिका आणि त्या मार्गावर चालायला सुरुवात करा जिथे खरी यशस्वी वाट तुमची वाट पाहत आहे. ही परिवर्तनाची सुरुवात आहे आणि ती सुरुवात आजपासून, आत्तापासून होऊ शकते. डीप वर्कची सवय कशी विकसित करावी? आजच्या जगात जिथे लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टींचा सुकाळ आहे, तिथे खोल, सर्जनशील आणि अर्थपूर्ण काम करण्याची सवय लावणे हे एक क्रांतिकारी पाऊल ठरू शकते. पण प्रश्न असा उद्भवतो, खोल काम करणे हे फक्त प्रतिभावान लोकांसाठीच आहे का? मुळीच नाही. हे त्या प्रत्येक व्यक्तीसाठी आहे जो आपल्या आयुष्यात काहीतरी बदल घडवू इच्छितो, जो सामान्यतेतून उत्कृष्टतेकडे वाटचाल करू इच्छितो. चला तर मग आज आपण समजून घेऊया की डीप वर्क म्हणजे काय आणि ही सवय कशी विकसित करायची, कशी सवय जी आपल्या विचारांना नवीन दिशा देईल, आपल्या ध्येयांना वास्तवात बदलेल आणि आपल्याला यशाच्या अशा उंचीवर घेऊन जाईल जिथे पोहोचण्याचं स्वप्न आपण नेहमी पाहत आलो आहोत. 1. नियमित दिनचर्या ठरवा आणि डीप वर्क त्यात समाविष्ट करा. जर तुम्हाला खरोखरच डीप वर्कची ताकद अनुभवायची असेल तर सर्वात पहिलं पाऊल म्हणजे एक शिस्तबद्ध, स्पष्ट आणि अर्थपूर्ण दिनक्रम तयार करणं. रुटीन म्हणजे असा एक ठरलेला आराखडा जिथे तुमचा दिवस अस्ताव्यस्त नसेल तर संयमित आणि केंद्रित असेल. जेव्हा तुम्ही प्रत्येक दिवसाची सुरुवात ठराविक वेळी करता आणि निश्चित करता की कधी, कुठे आणि कशा प्रकारे खोल काम करायचं, तेव्हा तुम्ही आपल्या मेंदूला एक स्पष्ट संदेश देता, हा वेळ फक्त माझ्या ध्येयासाठी आहे. कल्पना करा, सकाळी उठल्यावर मोबाईल पाहता, कोणत्याही गोंधळात अडकता, सरळ तुमची डायरी उघडता, टेबलावर बसता आणि त्या अत्यंत महत्त्वाच्या कामात गुंतता जे तुमच्या जीवनाच्या ध्येयाशी जोडलेलं आहे. अशी सुरुवात केवळ आत्मविश्वास वाढवत नाही तर एका नव्या आत्मशक्तीला जागवते. जेव्हा आपण आपल्या दिवसावर नियंत्रण मिळवतो तेव्हा निर्माण होणारा आत्मविश्वासच आपणास यशाच्या मार्गावर घेऊन जातो. डीप वर्क आपल्या रुटीनचा भाग बनवण्याचा अर्थ असा की दिवसातील काही ठराविक वेळ फक्त विचार, शिकणे आणि सर्जनासाठी राखून ठेवायचा. हे सकाळच्या शांत वेळेत असू शकते, दुपारच्या योजना वेळेत किंवा संध्याकाळच्या एकाग्र वातावरणात, पण ते रोज ठरलेलं असावं. हे सातत्यच आपल्या मेंदूला सिग्नल देतं, आता एकाग्रतेचा काळ सुरू झाला आहे. आणि याच क्षणापासून तुमची असामान्य वाटचाल सुरू होते. 2. टाइम ब्लॉकिंग तंत्र स्वीकारा. टाइम ब्लॉकिंग ही एक अशी प्रभावी पद्धत आहे जी तुम्हाला केवळ वेळेचं उत्तम नियोजन शिकवत नाही, तर तुमच्या लक्ष केंद्रीकरणाच्या गुणवत्तेतही लक्षणीय वाढ करते. या तंत्रात तुम्ही तुमचा संपूर्ण दिवस लहान लहान ब्लॉक्समध्ये विभागता, प्रत्येक ब्लॉकचं एक ठराविक उद्दिष्ट आणि निश्चित वेळमर्यादा असते. उदाहरणार्थ, समजा तुम्ही सकाळी 6 ते 7 वाचनासाठी वेळ राखून ठेवता, 7:30 ते 9 लेखनासाठी, 10 ते 11 नियोजन आणि पुनरावलोकनासाठी. अशा स्पष्ट वेळापत्रकामुळे तुमचा मेंदू आधीच तयार असतो की कोणत्या वेळी काय काम करायचं आहे. त्यामुळे तुम्ही त्या वेळेत सर्व मनोबल त्या कामात गुंतवू शकता. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही डिस्ट्रॅक्शन्स पासून दूर राहता, कारण तुम्ही आधीच ठरवलं आहे की त्या वेळेत काय करायचं आहे. टाइम ब्लॉकिंग तुम्हाला एक अतुलनीय समाधान देतो. प्रत्येक पूर्ण झालेला ब्लॉक एक लक्ष्य गाठलं अशी भावना देतो. हीच भावना तुमचा संपूर्ण दिवस प्रेरणादायी बनवते. हीच पद्धत मोठे विचारवंत, वैज्ञानिक आणि नेते वापरत आले आहेत आणि आजच्या डिजिटल युगात हीच पद्धत तुमचं संरक्षण कवच ठरू शकते. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, त्या योजनांप्रती प्रामाणिक राहणं अत्यावश्यक आहे. जर तुम्ही ठरवलं आहे की संध्याकाळी 4 ते 5 डीप वर्क करायचा आहे, तर त्या वेळेत फोन, सोशल मीडिया, नोटिफिकेशन्स हे सगळं बाजूला ठेवा. कारण एका तासाची एकाग्रता तुमच्या संपूर्ण आठवड्याचा परिणाम बदलू शकते.
3. लक्ष केंद्रित करण्याची क्षमता हळूहळू वाढवा. आपण आज अशा काळात जगतो आहोत जिथे लक्ष विचलित करणं खूपच सोपं झालं आहे. एक क्लिकवर मनोरंजन, एक नोटिफिकेशनवर चिंता आणि एक व्हिडिओ पाहत पाहत तास कसा गेला हे कळत नाही. अशा वेळी एकाग्रता ही एक कला बनते आणि ही कला आत्मसात करण्यासाठी धैर्य, सातत्य आणि सराव लागतो. लक्ष केंद्रित करण्याची क्षमता ही काही जादू नाही, ती एक मसल आहे जी दररोजच्या सरावाने मजबूत होते. सुरुवातीला कदाचित तुम्ही फक्त 1-0-1-5 मिनिट एकाग्र राहू शकाल, पण हीच सुरुवात असते. जसा तुम्ही आपलं लक्ष विचलित करणारं वातावरण नियंत्रणात ठेवता, मोबाईल सायलेंट मोडवर ठेवणं किंवा दुसऱ्या खोलीत ठेवणं, तसतसा तुमचा मेंदू समजतो की आता खोल काम करायचं आहे. तुम्ही याची सुरुवात लहान सवयींपासून करू शकता, जसं की पोमोडोरो टेक्निक, 25 मिनिट काम, 5 मिनिट विश्रांती, मेडिटेशन किंवा श्वसन व्यायाम. हे सगळे तंत्र तुमच्या मनाला वर्तमान क्षणात स्थिर ठेवण्याची ताकद देतात. एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट, एकाग्रता केवळ बाह्य शांततेतूनच येत नाही, तर ती आतील स्पष्टतेतून येते. जेव्हा तुम्हाला तुमचं ध्येय स्पष्ट असतं, जेव्हा तुमच्यातील आवाज सांगतो की माझं काहीतरी मोठं करण्याचं स्वप्न आहे, तेव्हा एक अंतर्गत ऊर्जा जागृत होते. हीच ऊर्जा तुमचं लक्ष बळकट करते. ही ऊर्जा ओळखा, जपा आणि रोजच्या सरावात तिचा उपयोग करा. जेव्हा तुम्ही दररोज थोडं सराव करता, लक्ष विचलित करणारं टाळता, लक्ष केंद्रित करण्याची वेळ वाढवता, तेव्हा तुम्ही फक्त एक यशस्वी व्यक्ती होत नाही, तर एक शिस्तबद्ध, अर्थपूर्ण आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व घडवता. डीप वर्कची सवय लावणे ही एक सोपी प्रक्रिया नाही, पण ती तुम्हाला असामान्य परिणाम देणारी सवय ठरू शकते. जेव्हा तुम्ही एक स्पष्ट दिनचर्या तयार करता, टाइम ब्लॉकिंग पद्धती स्वीकारता आणि एकाग्रतेची ताकद सरावातून वाढवता, तेव्हा तुम्ही स्वतःला अशा रूपात पाहता ज्याची तुम्ही पूर्वी कल्पनाही केली नसेल. तुमच्यात महानतेची एक ठिणगी आहे, गरज आहे फक्त तिची साक्षरतेने आणि शिस्तबद्धतेने जोपासना करण्याची. डीप वर्क हा केवळ एक ट्रेंड नाही, तो एक जीवनविचार आहे, एक दृष्टिकोन आहे जो सांगतो, जर तुम्ही खोलपणे एकाग्र होऊ शकलात तर संपूर्ण जग बदलू शकता. चला तर मग आजपासून सुरुवात करूया. विचलित करणाऱ्या गोष्टींना अलविदा म्हणूया, ध्येयाशी घट्ट नातं जोडूया आणि आपल्या आतल्या सामर्थ्याला जागवूया. कारण जेव्हा तुम्ही खोल काम करता, तेव्हा तुम्ही फक्त काम करत नाही, तुम्ही इतिहास घडवत असता. डीप वर्कचा प्रभाव. कल्पना करा, अशी एक दुनिया जिथे प्रत्येकजण वेगाने धावत आहे, माहितीचा भडीमार, कामाचा ताण, सतत येणाऱ्या नोटिफिकेशन्स आणि मनाची सततची ओढाताण. या गोंगाटाने भरलेल्या जगात जर एखादी व्यक्ती शांतपणे, एकाग्रतेने विचार करू शकते, कोणताही व्यत्यय येऊ देता काम करू शकते आणि आपल्या ध्येयाकडे स्थिरतेने, शांततेने वाटचाल करू शकते, तर ती व्यक्ती सामान्य राहू शकते का? नाही. अशी व्यक्ती असामान्य बनते. हाच आहे डीप वर्क म्हणजेच सखोल काम करण्याची खरी ताकद. डीप वर्क म्हणजेच सखोल एकाग्रतेने, पूर्ण लक्षपूर्वक, कोणत्याही व्यत्ययाशिवाय केलेले काम. ही आजच्या काळात दुर्मिळ होत चाललेली एक कला आहे. पण जी व्यक्ती ही कला आत्मसात करते, ती स्वतःला त्या गर्दीतून वेगळं उभं करते, जी केवळ वरवरची कामं करत राहते. जेव्हा आपण आपल्या दैनंदिन जीवनात डीप वर्कचा समावेश करतो, तेव्हा सर्वात पहिला प्रभाव आपल्या कामाच्या गुणवत्तेवर दिसून येतो. आपण अधिक स्पष्ट आणि सखोल विचार करू लागतो, समस्यांचं मूळ समजून घेऊ शकतो आणि अशा उपाययोजना तयार करतो ज्या केवळ हुशारच नसतात, तर टिकाऊ सुद्धा असतात. आजच्या कॉर्पोरेट विश्वात, स्टार्टअप्समध्ये, सर्जनशील क्षेत्रांमध्ये अशा लोकांची गरज आहे, जे फक्त कामं पूर्ण करत नाहीत, तर नवीन कल्पना देतात, दिशा ठरवतात आणि नवे शिखर गाठतात. मात्र केवळ गुणवत्तेपुरते हे सीमित नाही,
डीप वर्कचा आणखी एक अद्भुत परिणाम आहे मानसिक संतुलन. जेव्हा आपण पूर्ण तल्लीनतेने एकाग्रतेने काम करतो तेव्हा मनाला एका वेगळ्या प्रकारची शांतता मिळते. हीच ती अवस्था असते जी फ्लो स्टेट म्हणून ओळखली जाते, जिथे आपण वेळ विसरतो, थकवा जाणवत नाही आणि आपल्याला आपल्या कामाशी प्रेम निर्माण होतं. हीच अवस्था आपल्याला अधिक उत्पादक बनवते आणि अंतर्मनातही आनंद निर्माण करते. आज जिथे नैराश्य, चिंता आणि ताणतणाव सर्व वयोगटांमध्ये वाढत आहेत, डीप वर्क हा एक उपाय ठरतो. तो केवळ आपल्या बाह्य उद्दिष्टांना पूर्ण करत नाही, तर अंतर्गत अस्वस्थतेलाही शांतीमध्ये रूपांतरित करतो. प्रत्येक तो क्षण जो आपण सखोलतेने जगतो तो आपल्याला अंतर्मनाने अधिक दृढ करतो, स्पष्टता देतो आणि आपल्याला स्वतःशी जोडतो. डीप वर्कचा तिसरा परिणाम म्हणजे स्वतःबद्दल समाधान आणि आत्मसंतोष. जेव्हा आपण दिवसभराच्या शेवटी मागे वळून पाहतो आणि लक्षात येत की आपण काही अर्थपूर्ण काम केलं आहे, जे आपल्या आत्म्याला समाधान देतं, ते समाधान कोणत्याही प्रशंसेपेक्षा किंवा पदोन्नतीपेक्षा मोठं असतं. हेच समाधान आपल्याला दररोज सकाळी नव्याने उठण्याची प्रेरणा देतं. ही प्रेरणा बाहेरून येत नाही, ती आपल्या आतून येते. लेखक कॅल न्यूपोर्ट यांचा अंतिम संदेश या 6 गोष्टींचा सार सांगतो, जे लोक आगामी काळात डीप वर्क करू शकतील तेच सर्वोच्च स्थानी पोहोचतील. हे वाक्य फक्त एक वाक्य नाही, ही एक भविष्यवाणी आहे. कारण पुढचा काळ असा असेल जिथे तंत्रज्ञान सर्वांकडे असेल, माहिती प्रत्येकाच्या बोटांवर असेल, पण जी लोक त्या माहितीचा सखोलपणे उपयोग करण्याची कला शिकलेले असतील तेच खरे नेते ठरतील. कृत्रिम बुद्धिमत्ता, AI, ऑटोमेशन आणि डिजिटल टूल्सच्या या युगात एक गोष्ट जी माणसाला इतरांपेक्षा वेगळं आणि मौल्यवान बनवते ती म्हणजे त्याची खोल विचार करण्याची आणि सृजनशीलतेने काहीतरी निर्माण करण्याची क्षमता. डीप वर्क ही अशी शक्ती आहे जी तुम्हाला गर्दीतून उठून उभं राहण्याची हिंमत देते. ही तुम्हाला एकटे उभे राहून सुद्धा तेजाने झळकण्याची ताकद देते. जेव्हा संपूर्ण जग शॉर्टकट्समध्ये अडकलेलं असतं तेव्हा तुम्ही लांबचा मार्ग स्वीकारता, पण तोच लांबचा मार्ग शेवटी सर्वोत्तम आणि सर्वाधिक परिणामकारक ठरतो. जर तुम्ही विद्यार्थी असाल, डीप वर्क तुम्हाला सर्वोच्च समज आणि स्मरणशक्ती देईल. जर तुम्ही व्यावसायिक असाल, हे तुम्हाला तुमच्या क्षेत्रात विशेष कौशल्य प्राप्त करून देईल. जर तुम्ही कलाकार असाल, हे तुमच्या कलाकृतीत ती सखोलता आणेल जी प्रेक्षकांच्या हृदयाला भिडेल. डीप वर्क ही केवळ एक कार्यपद्धती नाही, ही एक जीवनशैली आहे. हे एक तत्वज्ञान आहे जे म्हणतं, जर तू पृष्ठभागाखाली जाऊ शकलास तर तिथं तुझ्यासाठी एक खजिना लपलेला आहे. म्हणून आजपासूनच एक दृढ संकल्प घ्या, तुमच्यामधील शक्तीला जागवण्याचा, तुमच्या लक्ष्याला केंद्रित करण्याचा आणि त्या खोल पातळीवर पोहोचण्याचा जिथून खरं सृजन निर्माण होतं. स्वतःला एक प्रश्न विचारा, मी अजूनही वरवरचं आयुष्य जगतोय का? की मी खोल पातळीवर जाऊन जगायला तयार आहे? जर उत्तर खोल असेल तर डीप वर्क तुमचा सर्वात मोठा मित्र ठरू शकतो. चला तर मग आजपासूनच व्यत्ययांना बाजूला सारूया आणि एका नव्या दिशेने वाटचाल सुरू करूया. गाभ्यापासून काम करा, मनापासून काम करा आणि असं भविष्य घडवा ज्यावर तुम्हाला अभिमान वाटेल. कारण शेवटी जेव्हा तुम्ही डीप वर्क करता तेव्हा केवळ तुमचं आयुष्यच बदलत नाही, तर तुम्ही जगालाही बदलण्याच्या दिशेने एक पाऊल टाकता.